तर शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर बुडे. आज तुम्हाला शेतात मिश्र पीक पद्धतीचा जो आपण शेतात अवलंब केलेला आहे, तर त्याचे फायदे आणि मिश्र पीक पद्धतीचे कशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर हे मित्रांनो, सर्वात आधी आपण तूर घेतलेली आहे इथे. तूर घेतली आहे. तुरीची आपण तुरीत आम्ही हे टाकलेलं आहे. मग तुरीनंतर आलेला आहे वाटाणा, गावठी वाटाणा आलेला आहे. हे तर त्याच्या आधी एक ओळ आपण जवसाची टाकली. हे बघा मित्रांनो, ही जी ओळ आहे ही जवसाची एक ओळ टाकली आहे. त्याच्या आधी तुरीची एक टाकलेली आपण. चला मित्रांनो, मला एक दाखवून देतो. तर मित्रांनो, मुगाचे आपण 3 प्रकार घेतलेले आहे, पिवळा, काळा आणि हिरवा. तर मूग ॲक्च्युली मूग म्हणजे प्रोटीन्सचं चांगल्या स्त्रोतसाठी आपण मुगाचा वापरतो. तर हे तिन्ही वाण गावठी आहे मित्रांनो, पिवळा, काळा आणि हिरवा समजायचा. तर हे बघा मित्रांनो, हे हा आपला गावठी वाटाणा म्हणजे जो पांढरा राहतो तो अतिशय गोड राहतो मित्रांनो. तर त्याची आपण एक पहिली ओळ आपण त्याची टाकलेली आहे, वाटाण्याची, पिवळ्या वाटाण्याची. त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे, हे बघा मित्रांनो, हा अतिशय गोड राहतो हा वाटाणा आपला. आणि आता जनरली आपण मार्केटमध्ये जो मिळतो आपल्याला तो पेन्सिल वाटाणा, पाला खूप छान दिसतो, शेंगुडी दिसते आपल्याला, त्याच्यामुळे आपण तो त्याच्या मागे लागतो. पण ॲक्च्युली जो मित्रांनो, याची जर टेस्ट पान गावठी वाटाण्याची तर एकदम अशी गोड आणि खूपच रुचकर असा हे राहतं समजत मित्रांनो. तर सर्वात आधी मित्रांनो आपण काय घेतलं, तुरानंतर आपण एक ती पण याची कशाची, जवसाची. त्याच्यानंतर मित्रांनो आपण घेतलेला आहे हा वाटाणा, एक ती पण वाटाणा. आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा बघा, पिवळा मूग घेतलेला आपण. हा बघा, हा पिवळा मूग घेतलेला आपण. तर तुम्ही पण मित्रांनो मला कॉमेंट्समध्ये सांगा की पिवळा मूग तुमच्याकडे राहतो का. तर ही पण आपली गावठी व्हरायटी अशी म्हणजे रेअर व्हरायटी आहे समजायचं. तर ही आपण जतन करून ठेवलेली आहे पिवळा मुगाची. हा झाला पिवळा मूग. त्याच्यानंतर आपण मित्रांनो एक ती पण जी टाकलेली आहे, ती जी टाकली आहे याची धन्याची, म्हणजे एकमेकात मिक्स न व्हावं म्हणून आपण एक ती पण याची टाकलेली आहे धन्याची. हे एक ती पण हे मित्रांनो हे टाकले आपण धने. तर ठीक आहे, धने टाकल्यानंतर आपण इकडे समोर जर आलो तर मित्रांनो आपण हे बघा, हे टाकलं आहे मूग. हा मित्रांनो काळा मूग आहे. हा मित्रांनो काळा मूग आहे पूर्ण. ती पण अशी एक ती पण आपण काळ्या मुगाची टाकलेली आहे. तर ठीक आहे, हे बघा दिसत आहे मित्रांनो, छान. तर हा काळा मूग आहे, हा पण गावठीचा राहतो. पिवळा पण गावठी आहे आणि याच्यानंतर काळा मूग. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण मित्रांनो एक दोन टिपणी आपण याच्या टाकलेलं आहे, मिक्स न व्हावं म्हणून धन्याचं टाकलेलं आहे. हे बघा मित्रांनो, हे मग आपण धने टाकलेलं आहे इथे. आणि त्याच्यानंतर शेवटी मित्रांनो एक आपण हिरवा मूग टाकलेला आहे. तर हे बघा, हे सामोरं आहे. मग हा इथे हिरवा मूग टाकलेला आहे. तर असे तिन्ही प्रकारचे आपण इथे हे केलेलं आहे. हे बघा मित्रांनो, हा आपण हिरवा मूग घेतलेला आहे इथून. हा इथून हिरवा मूग घेतलेला असतं सगळं एक आहे लाईन समजायची. तर याच्यात आपण कसं केलं आहे मित्रांनो की ज्वारी पण काही धांडे आपण त्याचे ज्वारीचे पण टाकलेले आहे. तर म्हणजे मिश्र पीक पद्धतीचा पण अवलंब केला आहे. तर एकमेकाला काय होते, पूरक होते. एकमेकाच्या साह्याने ते समजायचे पोसून म्हणजे एकमेकाला पोचते समजायचं. तर ती माणसात क्वालिटी नाही, पण ती प्राणीमात्रात म्हणा किंवा वनस्पतीमध्ये ही गुण आहे समजायचे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर मित्रांनो हा आपला जवस आहे समजायचा. तर यावर्षी मित्रांनो ही एकदमच हलकी जागा.
पण हलक्या जागेच्या हिशोबाने झालं पाहिजे. हलक्या जागेच्या हिशोबाने त्याच्यावर जवळ म्हणजे 3 वर्ष कंटिन्यू, 3रं-4थं वर्ष आहे कंटिन्यू. तरी पण छान आलं मित्रांनो. आपण जे प्रॅक्टिसेस करतो, जीवामृत सोडतो, बायोरिज सोडतो, जागे आपण सोडत राहतो, तर त्याच्यामुळे हा जवस पण छान आलेला आहे मित्रांनो. जवस पण आणि बाकी जे आपण मिश्र पीक घेतले आहे हे पण अतिशय सुंदररित्या आलेले आहे. तर मित्रांनो, मिश्र पीक पद्धतीचा हा एक फायदा झाला. एकमेकाला पूरक राहते, एकमेकाला धरून समजायचं, ते आपली ग्रोथ करतात. तर आपल्याला पण उत्पन्न वाढीसाठी याचा हा फायदा होतो मिश्र पीक पद्धतीचा. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट की आपल्या याला डाळीमध्ये आपली मुगाची डाळ, हिला रास्तिक आपण म्हणतो. तर प्रोटीनचं चांगलं स्रोत आहे, पण रास्तिक म्हणतो सर्वात चांगलं. बाकी जे आपण जे आता आजच्या घडीला जे डेट फूड खातो झाले तामसिक, आणि हे झाले रास्तिक समजायचे. डाळ कोणती, मुगाची डाळ, हिला आपण रास्तिक म्हटलं जातं. तर मित्रांनो, तुम्ही पण आपल्या रोजच्या आहारात प्रोटीनच्या रूपात म्हणा की याच्या रूपात म्हणा, डाळीचं जर चांगलं हे जर केलं तर आपल्या शरीर प्रकृतीसाठी पण ते छान राहतं मित्रांनो. तर मित्रांनो, धन्यवाद. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे जैवधारा. तर मित्रांनो, याला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.